स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन। भिवंडी तालुका ग्राम पंचायत कोन गांव के अंतर्गत 8 गांव विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कोन, तालुका भिवंडी, जिला ठाणे। आप सभी को पता है कि कल विज्ञान प्रदर्शनी किया गया था, जिसमें जो बच्चे चुन कर के आए हैं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर इस तरह के, उनका प्रदर्शनी देखने के बाद समीक्षकों द्वारा आज उनके लिए बख्शिश वितरण का आयोजन किया गया था। इस अवसर पर उपस्थित थे श्री गोविंद रघुनाथ खामकर, गट विकास अधिकारी, पंचायत समिति भिवंडी, श्री संजय अशौले, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिति भिवंडी, श्री सुदाम लक्ष्मण इंगले, सह गट विकास अधिकारी, पंचायत समिति भिवंडी, श्रीमती वैशाली डोंगरे, शिक्षण विस्तार अधिकारी, श्री भाई पष्टे, अध्यक्ष मुख्य अध्यापक संघ, श्री डॉक्टर संजय हनुमान नागांवकर, प्राचार्य 8 गांव विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कोन, और भी बहुत सारे मान्यवर उपस्थित थे। और हम आपको बता दें कि माननीय श्री देवीदास महाजन, शिक्षण अधिकारी, जिला परिषद ठाणे, माननीय श्री बालाराम बाबू कराले, अध्यक्ष 8 गांव शिक्षण मंडल कोन भिवंडी, माननीय श्री द्वारकानाथ दुंदा पाटिल, सचिव 8 गांव शिक्षण मंडल कोन भिवंडी, श्री रमेश बालीराम कराले, सह सचिव 8 गांव शिक्षण मंडल, राजेश हरिदास महात्रे 8 गांव शिक्षण मंडल कोन, श्री मधुकर विठ्ठल महात्रे 8 गांव शिक्षण मंडल कोन, श्री बाला साहेब राछे, शिक्षण अधिकारी, जिला पंचायत ठाणे, श्री मनोज राणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिला पंचायत, जिला परिषद ठाणे। और हम आपको बता दें कि बहुत सारे मेहमान वहाँ पे उपस्थित थे। और आज जो आप देख रहे हैं सबका सत्कार किया गया, तो ये बहुत बड़ी बात है कि 63 साल से लगातार विज्ञान प्रदर्शन का कार्यक्रम चल रहा है और बच्चे अपनी अपनी दिमाग से कुछ बहुत ही अच्छी विज्ञान के हिसाब से काम कर रहे हैं। आगे चल कर के उनके भविष्य में क्या होने वाला है ये तो राम जाने, लेकिन वो अपनी कोशिश जारी रखे हैं। और वहीं पे हम आपको बता दें कि संस्था द्वारा और शिक्षण द्वारा जो है उन्हें प्रोत्साहन करने के लिए हर साल ये प्रोग्राम किया जाता है और उन्हें बख्शिश वितरण भी किया जाता है, जिससे वो प्रोत्साहित हों और नए नए जो है उनके दिमाग में सोच आए। बच्चों को आगे बढ़ाने के लिए ये कार्यक्रम होना बहुत ज़रूरी है, ताकि बच्चे इस तरह से अग्रसर बने रहें, वो अपना कार्यशील करते रहें। तो हम पूर्ण जानकारी मान्यवरों से लेते हैं। वैसे हम आपको बताते हैं कि हज़ारों के तादाद में प्रदर्शनी था, उसमें से चुनना 1 नंबर 2 नंबर 3 नंबर ये बहुत बड़ी बात थी, लेकिन समीक्षकों द्वारा वो कार्य पूरा किया गया। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य और बख्शिश वितरण, और पूर्ण जानकारी हम मान्यवरों से ही लेते हैं। प्यारे बच्चों, आप लोगों ने इसमें पार्टिसिपेट किया, बहुत अच्छी बात है। लेकिन आज हम यहाँ से क्या लेकर जा रहे हैं? जैसे कुछ लोगों ने अच्छे प्रोजेक्ट बनाए हुए, मुझे इनाम लेके गया, लेकिन इतनी बड़ी आबादी को इनाम तो नहीं दिया जा सकता। तो यहाँ पर मौजूद जितने भी बच्चे हैं वो यहाँ से एक चिंगारी अपने साथ लेकर जाना है। वो चिंगारी ये है कि जिस तरह से आज हम किताबों में अलग अलग साइंटिस्ट के बारे में पढ़ते हैं, डॉक्टर जगदीश चंद्र बोस के बारे में पढ़ते हैं, सीवी रमन के बारे में पढ़ते हैं, होमी बाबा के बारे में पढ़ते हैं, तो आने वाली नस्लें इसी तरह से हमारे बारे में भी पढ़े। ये हमको यहाँ से एक कंसेप्ट, एक सोच को लेके जाना है। हमारा अगदी आजाराने पछाडलेला असा विद्यार्थी, आणि जेव्हा त्यांना ते वर्गात बसायचे तेव्हा ती गुरुजी सांगायचे असं कुठं कसं होईल,
परंतु एखाद्या विद्यार्थ्याकडे जर कल्पकता असेल तर तो कुठे पोहोचू शकतो बघा. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अल्फ्रेड नोबेल. या अल्फ्रेड नोबेलने असं संशोधन केलं की जगाला हादरवून सोडणारं संशोधन त्यांनी केलं. त्याने डायनामाइटचा शोध लावला आणि डायनामाइटचा शोध लावल्यानंतर त्यांनी एवढी अमाप संपत्ती मिळवली की त्या संपत्तीनंतर त्यांनी त्याच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलं की माझ्या मृत्यूनंतर मी जी संपत्ती मिळवलेली आहे या संपत्तीतून कला, क्रीडा, भौतिक, रसायन सगळ्या क्षेत्रामध्ये जे जगामध्ये अव्वल कामगिरी करेल त्याला पारितोषिक दिलं जावं आणि त्यांच्या येणाऱ्या व्याजाच्या पैशातून प्रतिवर्षी नोबेल पारितोषिक दिलं जावं. व्यक्ती जेव्हा आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पुढे पोहोचते तेव्हा अशा जगाला आश्चर्याचा धक्का देऊन निघून जाते. आणि आज तर आजचा विद्यार्थी खूप स्मार्ट आहे. जेव्हा आम्ही काल प्रोजेक्ट बघितले तेव्हा कल्पनाही करू शकत नव्हती की एवढी किती कल्पकता या विद्यार्थ्यांकडे आहे. पण या ठिकाणी भाऊ सर आणि मॅडम यांनी नव्याने परीक्षण केलं, पण अतिशय कसरतीने परीक्षण केलं आणि आपण सगळ्यांनी 103 जवळ प्रकल्प, त्याचबरोबर दिव्यांग विभाग, आदिवासी विभाग, शिक्षकांचं साहित्य अशा प्रकारचे 4-5 प्रकारच्या व्हरायटीज या ठिकाणी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडणी केली होती. बरेचसे प्रकल्प आणणारे शिक्षक हे सातत्याने तेच देत असतात आणि कधी कधी बक्षीस सुद्धा तेच घेऊन जातात. याचा अर्थ त्यांच्या मागे अविरत मेहनत आहे. विद्यार्थ्यांना आपण ज्या वेळेला मेहनत देतो, सरांनी उदाहरण दिलं, पष्टे सरांनी, या मेहनतीमागे आपलं कुठेतरी ध्येय पाहिजे आणि ते सांगितल्याप्रमाणे सगळे दर्जेदार असे प्रकल्प, दर्जेदार विषय घेऊन आलेले सर्व आपण प्रकल्प अगदी वैज्ञानिक होते आणि अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून शिक्षकांनी, कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि गेल्या 8 दिवसातच ही तयारी करून आपण अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम, शासनाचा उपक्रम पण शाळा आणि संस्थेच्या माध्यमातून अतिशय यशस्वी केलेला आहे. आणि त्यावेळी तुमचे खूप सुंदर तुम्ही कार्यक्रम प्रदर्शनात केले. त्याच्यातून तुम्ही कोणीतरी नक्कीच ह्याच्यामध्ये शास्त्रज्ञ होईल असं मी आशा व्यक्त करते. आणि खूप काय चांगलं असेल त्यांना पण खावंसं वाटत असेल नंबर आणि उत्तेजनात असेल त्याच्यातर्फे माझ्याकडे 500 रुपयाचे 3 बक्षीस मी त्यांना देते. तुम्हाला ते आता वापरून द्यावं असे 3 बक्षीस तुम्ही टाकायचे मॅडम. आणि मी ते एवढे बोलून मला दादा ज्याच्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहतोय, कोण बनेगा विजेता, बरोबर. आताच मजूर फेडरेशनच्या उपाध्यक्षा सन्माननीय शोभाजी म्हात्रे मॅडम यांनी नंबर आल्यानंतर जे काही त्यांच्या तोडीचे प्रकल्प होते, प्रोजेक्ट होते, त्यांच्यासाठी ₹500 घवघवीत बक्षीस जाहीर केलेलं आहे. पहिल्यांदा आपण टाळ्या वाजवूया. अशा प्रकारे पुढील उत्तेजना लागलेली आहे. तुम्ही वापरणार नाही लक्षात ठेवा. So don't stop clap. ट्रेकर्स दिल्लीला 10 वेळा पेपरेचं आवाहन केलेलं. संपूर्ण जगातल्या पेपर कंपनीचे तिथे मॉडेल येतात, प्रॅक्टिकली मॉडेल येतात तिथे. आणि आज या विद्यार्थ्यांनी ते केलंय ते प्रॅक्टिकली तिथे दिलेला बघायला मिळतात आपल्याला. मी तुम्हाला खरोखर आनंद वाटेल तर तुम्ही त्यांचा 1-2 नंबर नाही तर सगळ्यांचा 1 नंबर आहे. सगळ्यांच्या 1 नंबरमध्ये तुमचा प्रोजेक्ट आहे. मी संपूर्ण प्रोजेक्ट बघितलं, तुमचे सगळ्यांचा 1 नंबर आहे. आणि कोणीही आपला प्रोजेक्ट कमी आहे असं लेखू नका, अजिबात कमी आहे. कुठलीही गोष्ट करताना शिस्त ही खरोखर प्रामाणिकपणाने पाळली पाहिजे. शिस्तीशिवाय पर्याय नाही. मी तुम्हाला एकदा मी स्वित्झर्लंडला गेलेलो असताना माझ्याबरोबर एक कोल्हापूरची 14 वर्षाची मुलगी होती. 14 वर्षाची. तिने एक चॉकलेट खाल्ला आणि त्याचं विवरण खाली टाकलं. आश्चर्य वाटेल तुम्हाला. एक मुसलमान पोरगी 5 करोडची कार होती तिची, ती कार थांबवली, त्याने हँडग्लोव्ह चढवले आणि ते उचलले आणि डस्टबिन मध्ये टाकली.
ह्याला फक्त शिस्त आणि शिस्तीशिवाय कुठलाही देश पुढे जाऊ शकणार नाही, कुठलाही देश पुढे जाऊ शकणार नाही. आज मी तुम्हाला माझ्याकडचे आढळून देतो. इथे लक्ष्मी गोल्डन पेपर नेलंय. तुमच्या भिवंडीच्या टीम येतात तिथेशी बघायला हाऊ टू मेक पेपर. परंतु आज तुम्ही भिवंडीचे लोक जाणतात 13.5 रुपये युनिटचे पैसे पडतात आपल्याला टोरंटोतून. 13.5 रुपये युनिट. आज आम्ही तिथे 3.5 रुपये युनिटने वीज निर्माण करतो. 3.5 रुपये युनिटने. तुम्हाला कुठल्याही शाळेला जर यायचं असेल तिथेशी तर आम्हाला फक्त एक लेटर द्या. आम्ही त्यांचा चहा पाणी नाश्त्याचा खर्च करतो कंपनीतर्फे आणि हे सगळं बघून जातो. भिवंडीच्या 3 टीम आल्या होत्या. आता ह्या जे सांगायचे गोष्टी एवढेच सांगतो तुम्हाला त्याच्यात का आपण पण काहीतरी शिकलं पाहिजे. आज या लोकांनी प्रयोग जे केले ते खरोखर कौतुकास्पद प्रयोग आहेत आणि याची तुलना तुम्ही कोणीच करू शकणार नाही. त्या लोकांचे छोटे छोटे पोरं आहेत आणि त्या पोरांचे जे प्रयोग आहेत ते प्रयोग खरोखर यशस्वी झालेले आहेत. कोणालाही नर्वस होता कामा नये. आपला 1, 2, 3 नंबर नाही तर आपला 1 नंबर आलेला आहे. आपण सर्वांनी समजून आपण याच्या पुढे त्याची प्रगती करावी एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल शाळेच्या वतीने, पंचायत समिती, भिवंडी शिक्षण विभागाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. तसेच शिक्षण विभाग, पंचायत समिती भिवंडी, गट शिक्षणाधिकारी आदरणीय आठवले साहेब, त्यांची संपूर्ण टीम, केंद्र प्रमुख, भिवंडी तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख, शाळांचे मुख्याध्यापक, छोटे मोठे शास्त्रज्ञ, सर्व वेळ काढून उपस्थित राहिले सर्वांचे या कार्यक्रमात मी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी ज्यांनी परिश्रम केलं त्यांचे मी आभार मानतो. विशेष आभार शोभाताई मात्रे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्याबद्दल शाळेच्या वतीने, शिक्षण विभागाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. असोली सर, इतकी 2 मुलं. मॅडम, सांगायचा भाग असा का आम्ही आज जर संस्थाचालक म्हणून आम्हाला खूप आनंद होत आहे का आमच्या शाळेमध्ये जे काही विद्यार्थ्यांनी भाग घेतला सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो, अभिनंदन करतोय. आणि त्या मुलांचं ज्यांनी परीक्षण केलं आहे त्या प्रशिक्षकांचं, ज्या शिक्षकांचं, त्यांचे मी आभार मानतो. सांगायचा भाग असा का देश कुठं चाललेलं आहे ना, प्रॅक्टिकलमध्ये पोरं कुठे चालले आहेत ते बघितलं पाहिजे. आज साधारणतः मुंबईसारख्या ठिकाणी संपूर्ण मराठी शाळा बंद होत चाललेल्या आहेत. मला वाटतं अख्ख्या भारतामध्ये 85% लोकांना केंद्रीय सरकार राशन पुरवतंय. शिक्षण बंद होत चाललेलं आहे. त्यांना फक्त धर्माकडे खेचलं जात आहे. आज पण आम्ही हे बघतोय की साधारणतः मस्जिद खोदून त्याच्याकडे मंदिर शोधतोय आणि आमची मुलं आज जे काही रिव्होल्युशन क्रांती करतात त्यांच्या प्रयोगामध्ये देशामध्ये कुठली क्रांती घडली पाहिजे. विशेष सांगायची बाब म्हणजे मी माझ्या 2 दिवसाच्या भाषणामध्ये जे मी सांगितलं त्या बिबट्या कसे शोधले पाहिजे त्या पोरांनी माझ्या हातामध्ये आज रिझल्ट दिलेला आहे. त्या पोरांनी मला सर म्हणे तुमच्या प्रश्नाला मी सोल्युशन काढलेलं आहे. मला एवढा आनंद झाला का मी जे बोलतोय ना त्याच्या अगेन्स्ट त्या पोराने माझ्या हातामध्ये रिझल्ट दिला. त्यांनी सांगितलं की इथे आम्ही एक कॅमेरा सेट केलेला आहे. कॅमेरा सेट केला, कॅमेऱ्यामध्ये आम्हाला ते बिबट्या कुठून आला, गावाच्या सभोवताली आम्ही कॅमेरे सेट केले आहेत. बिबट्या कुठून आला ते कॅमेऱ्यामध्ये कॅच होईल. त्याच्यानंतर शूट करण्याची एक मशीन आहे, त्या मशीनमध्ये सुद्धा असं दाखवलं जाईल का ते त्याचं तिथं संपूर्ण क्लॅरिफिकेशन होईल का ते मेल आहे, फिमेल आहे, प्रेग्नेंट आहे, काय आहे, ते ॲग्रेसिव्ह आहे का, त्याला मारायला लागेल का, त्याला बेहोशीचं इंजेक्शन द्यायला लागेल, अशा पद्धतीने त्याला तिथे कॅप्चर केलं जाईल. त्याच्यानंतर त्याच्यावरची जी कारवाई होईल ते मोबाईलद्वारे या साईडला त्यांनी प्रत्येकाच्या मोबाईलला त्या पद्धतीने मेसेज जाईल गावामध्ये की तो बिबट्या पकडला, बेहोश झाला किंवा आणखी त्याच्यावरती काय कारवाई केली आणि सगळ्या गावाला सूचित केलं जाईल. खरोखर ही छोटीशी गोष्ट आहे. माझ्या डोक्यामध्ये आले ना त्यांनी उत्तर तयार केलं. खरोखर मला सांगायचा भाग असा वाटतो का काय त्या पोरांकडे हे असेल का आपण कुठल्या पद्धतीने त्याच्यावरती विचार केला पाहिजे आणि कसं प्रेझेंटेशन केलं पाहिजे. या छोट्याशा गोष्टीमुळे एवढं आम्हाला प्रचिती आली का हे आजचे छोटे छोटे वैज्ञानिक खरोखर
किती जरी तुम्ही शिक्षणापासून सगळ्यांना वंचित केलंय, ज्यांच्याकडे स्किल आहे ते नक्कीच माझ्या भारताला पुढे नेतील आणि तेच माझे उद्याचे शिल्पकार आहेत. धन्यवाद मॅडम. ओके, एवढा बस ना. विज्ञान प्रदर्शन जो कार्यक्रम आहे काय त्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं. आम्ही मुलांचे प्रोजेक्ट बघितले. 100+ प्रोजेक्ट होते. मेनली त्याच्यामध्ये आम्ही मुलांची सगळ्यात पहिले इनोव्हेशन, त्याच्यामध्ये त्यांनी नवीन काय केलेलं आहे हे पाहिलं. त्याच्यानंतर त्याच्यात त्यांची क्रिएटिव्हिटी पाहिली. त्याच्यामध्ये नंतर मुलांनी किती लो कॉस्टमध्ये तो प्रोजेक्ट बनवलेला आहे, त्याची कॉस्टिंग काय आहे, प्रत्येकाची वेगवेगळी होती. दुसरं, ते समाजासाठी किती उपयुक्त आहे हे आम्ही पाहिलं. त्याच्यानंतर त्या मुलांची इन्व्हॉल्वमेंट किती आहे त्याच्यामध्ये, बोलताना त्यांनी एक्सप्लेन करताना ते कुठल्या पद्धतीने एक्सप्लेन करतायत हे आम्ही पाहिलं. ओव्हरऑल त्यांचं प्रेझेंटेशन पाहिलं, त्यांचा कॉन्फिडन्स पाहिला. एवढे मुद्दे आम्ही पाहिले आणि खूपच छान मुलांचा रिस्पॉन्स होता. अगदी रिझल्ट घोषित करताना आमची खूप सारी दमछाक झाली. त्याच्यामध्ये एकापेक्षा एक छान प्रोजेक्ट इन्व्हॉल्व होते ह्याच्यामध्ये आणि ओव्हरऑल खूप छान झालं. तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये 100पेक्षा जास्त प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले होते. खरोखर त्यांची संकल्पना, विद्यार्थ्यांची जिद्द आणि सादरीकरण हे अतिशय वाखाणण्यासारखं होतं. एकापेक्षा एक प्रोजेक्ट, जसे जसं आम्ही परीक्षण करत होतो तसं तसं आम्हाला आमचं टेन्शन वाढत होतं की इतक्या संकल्पना जबरदस्त विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या होत्या. तर त्यातून जे विद्यार्थ्यांचे आम्ही नंबर काढले तर त्यामध्ये अगदी सगळ्या बाजूंनी विचार केला की समाजासाठीही त्या प्रकल्पाचा किती उपयोग होईल. त्यानंतर भावी जीवनामध्ये ते विद्यार्थी हा प्रकल्प समाजासाठी किती उपयुक्तता आणू शकतात, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही आज या विद्यार्थ्यांमधनं 3 पारितोषिक विजेते विद्यार्थ्यांचे नंबर या ठिकाणी काढलेले आहे. आणि खरं तर या प्रकल्पामध्ये प्रत्येक भाग घेणारा विद्यार्थी हा बक्षिसास पात्र होता, परंतु नियमाप्रमाणे आपल्याला 3 बक्षिसं काढावी लागतात. म्हणून आम्ही ते 3 बक्षिसं काढले आणि यामध्ये भाग घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा उद्याचा निश्चितच उद्याच्या भारताचा मोठा शास्त्रज्ञ बनेल. अशा ह्या अनेक गोष्टी या विज्ञान प्रदर्शनामध्ये आम्हाला जाणवल्या. धन्यवाद. बच्चों को जो चुना है क्या विशेष था? आम्ही जे नंबर काढले त्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार केला मॅडम, की त्यांनी कुठली विज्ञानाची संकल्पना मांडली आहे, त्यानंतर त्यामध्ये त्यांचं सादरीकरण कसं, आणि सादरीकरण केल्यानंतर खरोखर समाजासाठी तो किती उपयुक्त आहे. तर यात आमचा पहिला नंबर होता हेल्मेट. तर त्यामध्ये हेल्मेट वापरून म्हणजे आपण जे आता बघतोय की खूप ऍक्सिडेंट होत आहेत सारखे, तर ते वाचवू शकतो. त्या हेल्मेटमध्ये त्या मुलांनी GPS सिस्टीम, म्हणजे ती हेल्मेट घातल्याशिवाय गाडी चालू होणार नाही. आता आपल्याला कितीही पोलिसांनी सांगितलं की हेल्मेट वापरा, पण लोक ते आचरणात आणत नाही. तर ह्या प्रकल्पामध्ये त्या विद्यार्थ्यांनी असं सिस्टीम, कम्युनिकेशन सिस्टीम ऍडजस्ट केलेली होती की हेल्मेट घातल्याशिवाय गाडी चालू होणार नाही. त्यानंतर जर तुमची गाडी चोरीला गेली तर तेही त्याचा मेसेज तुम्हाला येईल आणि ती जास्तीत जास्त ते चोर 1 ते 2 किलोमीटर पर्यंत ते आपली गाडी पुढे नेऊ शकतील, त्यापुढे ते नेऊ शकणार नाही. त्यानंतर जर रस्त्यात कुठं खड्डे असतील तर GPS सिस्टीमद्वारे ती माहिती तुम्हाला देतील. त्यानंतर जर कधी ऍक्सिडेंट वगैरे झाला गाडीचा तर त्यामधल्या त्या सिस्टीम मध्ये असं होतं की तो मेसेज ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी तो पोहोचेल आणि तुम्हाला जी सेवा हवी ती त्या ठिकाणी उपलब्ध होईल. आणि त्यानंतर दुसरा दिला होता, दुसरं बक्षीस होतं शॉक. तर तो असा शॉक प्रिव्हेन्शनचा, टोरंटो पॉवरचा. तर आपण बघतो की प्रत्येक गावामध्ये लाईटचे मोठे मोठे डीपीज असतात. तर जनावरं म्हणा किंवा माणसं म्हणा, लहान मुलं खेळत खेळत त्याच्याजवळ जाऊन हात लागला, त्यामध्ये करंट असतो, तर ते कळत नाही आणि त्या ठिकाणी जीवहानी होऊ शकते. तर हे वाचवण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी असं सेन्सर त्या ठिकाणी बसवला होता की तो जर करंट त्या डीपी मध्ये आला तर त्याचा आवाज होईल आणि त्यामुळं तो बाहेरच्या लोकांना कळेल की या ठिकाणी करंट आलेला आहे, तर इथं जायचं नाही, हात लावायचा नाही, त्यापासून आपण जीवितहानी वाचवू शकतो. आणि त्याच वेळेला तो मेसेज पण त्या टोरंट पॉवरवाल्यांना पण तो जाईल की या ठिकाणी असा असा प्रॉब्लेम आहे, तर तेही त्वरित त्या ठिकाणी येऊन त्याची जी दुरुस्ती आहे ते करतील. अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टींचा विचार करून नंबर काढण्यात. 3रा बक्षीस पात्र विद्यार्थी होते आमचे रडार सिस्टीमचे.
की ज्यामधून ते रडार बसवल्यावर मग शेतीमध्ये म्हणा किंवा आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी बाउंड्रीवर जर ते रडार लावले गेले तर आपल्याला कुणी शत्रू आला किंवा शेतामध्ये काही पक्षी वगैरे जे पिकांची नुकसान करतात तर त्या रडारमधून एक सिस्टीम त्यांनी लॅपटॉपवर ऍडजस्ट केलेली होती, तर त्यामध्ये ते कळेल आणि त्यातून तो एक अलार्म पण येईल की आता तुमच्या शेतामध्ये पक्षी जनावरं किंवा आपण जर बाउंड्रीवर लावलेला असेल तर शत्रू किंवा काही प्लेन कुणाचा आपल्यावर घात होत असेल तर ते त्यातून कळेल आणि त्यापासून एकदा तो अलार्म झाला की त्याच्या संरक्षणाची जी तयारी आहे ती आपण करू शकू. तसंच त्या विद्यार्थ्यांनी अजून एक सेल्फ डिफेन्स म्हणूनही एक सादरीकरण केलं होतं, कारण आजकाल आपण बघतो की स्त्रियांसाठी खूप कठीण झालेलं आहे अत्याचार वगैरे या गोष्टी समाजात जितकं सुरक्षा मिळाली आहे तितक्या त्या गोष्टीही वाढल्या आहेत. तर त्यासाठी एक सेल्फ डिफेन्सचं त्यांनी युनिट तयार केलं होतं. तर स्त्री केव्हाही एखाद्या रात्रीच्या वेळेला ती बाहेर गेली आणि तिने ते जर सिस्टीम जवळ ठेवली तर त्यातून तो अलार्म वाजेल आणि पोलीस स्टेशनला त्याचा मेसेज जाईल, त्यावेळेला त्वरित तिला ती हेल्प त्या ठिकाणी मिळू शकेल.